सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात, पण त्यापैकी काहीच व्हिडिओ असे असतात जे लगेचच लोकांचं लक्ष वेधून घेतात। असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे। या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीला पाईपलाईनची दुरुस्ती करताना 28 वर्षापूर्वीची ती गोष्ट सापडली। त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये आश्चर्य आणि चिंतेची लाट पसरलेली आहे। व्हिडिओमध्ये दिसतं की एक व्यक्ती जमिनीमध्ये खोदकाम करत आहे आणि त्याच दरम्यान त्याच्या हातात एक जुनं जलजीराचं एक पाउच लागतं, म्हणजे जलजीराचा तो प्लास्टिकचा कागद लागतो आणि त्याच्यावर जलजीरा असं ब्रँड नेम लिहिलेला असतो। आश्चर्याची गोष्ट म्हणजे जवळून पाहिल्यानंतर कळतं की हे पाउच, तो प्लास्टिकचा कागद 1997 सालचा आहे। म्हणजेच की इतकी वर्षे जमिनीमध्ये असून सुद्धा या प्लास्टिक पाउचला काहीच झालेलं नाही। व्हिडिओमध्ये हा व्यक्ती म्हणतो की इतक्या वर्षात या प्लास्टिकचं काहीच बिघडलेलं नाही, आजही हे पाउच जसंच्या तसंच आहे, म्हणून प्लास्टिकचा वापर करू नका, प्लास्टिकला आजच नाही म्हणा असं त्यानं म्हटलेलं आहे। अनेक शेतकरी मल्चिंग पेपरचा सुद्धा वापर करतात, मग तो मल्चिंगचा पेपर काही जण शेतातून बाजूला करत नाहीत, तो तसाच शेतामध्ये ठेवतात आणि शेतातील जे सूक्ष्मजीव असतात, जे आपल्या मातीला मदत करत असतात, ते मरून जातात आणि शेतकऱ्याला याचा खूप मोठा तोटा होत असतो। या व्हिडिओवरती अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया अनेक लोकांनी दिलेल्या आहेत। अनेक वर्षापासून म्हटलं जात आहे की प्लास्टिक कचरा लोकांसाठी एक मोठी समस्या बनत आहे। प्लास्टिक प्रदूषण आपल्या शरीरासाठी आणि खाद्य पदार्थांसाठी सर्वात धोका आहे।